की हिंदू धर्म वेगळा आहे आणि वैदिक धर्म वेगळा आहे. त्या दोन्ही धर्मांची मूलतत्व वेगळी आहे. त्यांचं तत्वज्ञान वेगळं आहे, कर्मकांड वेगळं आहे. परंतु यांनी तिथे 200-300 वर्ष काढल्याच्या नंतर आपले पाय पसरायला सुरुवात केली. म्हणजे मराठीची एक म्हण आहे ना, भटाला दिली उसरी भट हळूहळू पाय पसरी. ही म्हण खरी म्हणजे जातीयवादी वाटते आपल्याला, परंतु प्रत्यक्षात असंच झालं की वैदिक आर्यांनी शूद्र जमातीच्या प्रदेशात राहून त्यांचे हातचं खाऊन त्यांचे उपकार घेऊन त्यांनी या देशात मग सगळीकडे शूद्र राहतात असा समज करून घेतला. आणि जे वैदिक धर्माचे नाहीत त्यांना शूद्र हे नाव देऊन टाकलं. जो आपल्या हिताचा होता त्या हिताच्या लोकांना जमिनीत गाडायचं. बळीराजासारखं, जसं वामनाने ती कथा, ती भाकड कथा. बैला गाडायला वामन नव्हताच, कारण तेव्हा वैदिक आर्य भारतात आलेलेही नव्हते ना. आले तेव्हा सुद्धा ते अत्यंत क्षुल्लक होते, अत्यंत दुय्यम होते, शरणार्थी होते. त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती, तेवढी शक्ती नव्हती. तरी त्यांनी बळीराजाला, जो महान सम्राट होता, त्याच्यासाठी एका काल्पनिक वामनाची निर्मिती केली. परंतु प्रार्थनाच करायची आहे तर तुम्ही वैदिकांच्या कचेपी लागून पुरोहित पुजारी म्हणून त्याला बोलवायचं. आता देव आणि तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थ कशाला पाहिजे? मध्यस्थ लागतो. आणि मग पुजारी मध्यस्थीची फी काय घेतो? तुमच्याकडनंच घेतो ना. मध्यस्थी करण्यासाठी जर देवाचीच प्रार्थना करायची तुम्हाला मध्यस्थाची गरज काय? परंतु मध्यस्थ, आणि तोही दुसऱ्या धर्माचा. इस्लाममध्ये सुद्धा अजलाफ आणि अशरफ असे दोन फरक आहेत ना. अशरफ म्हणजे एकदम उच्च दर्जाचा, अजलाफ म्हणजे खालचा. तसं वैदिकांमध्येही दोन फरक आहेत. श्रौत म्हणजे अत्यंत उच्च, ते फक्त वैदिकच प्रार्थना करणार, वैदिकच देवतांना मानणार, ते मूर्तीपूजा करणार नाही, कारण वैदिक धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही. हे आपल्याला माहित नाही. हिंदू एवढं मूर्ख, एवढं बिंडो. लक्षात घे. ही धार्मिक पेन्शन आहे. आणि तेही ते हिंदू धर्माचे नसताना. यासारखा विनोद अख्ख्या जगात कोणत्याही धर्मात तुम्हाला सापडणार नाही. नमस्कार, मी संजय सोनवणी. तुम्ही पाहताय मराठी दर्शन चॅनेल. या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. आज अत्यंत गंभीर आणि महत्वाचा विषय आपल्याला जी चर्चा करायची आहे, की वैदिक धर्माने हिंदू संस्कृती किंवा धर्मावर एक न्यूनगंडाचं सावट टाकलंय आणि त्याचे दुष्परिणाम काय झालेत. आणि सर्वसामान्य हिंदू वर्ग जो आहे तो कळत नकळत न्यूनगंडात जात कार्यहीन, स्वप्नहीन आणि स्वतःची संस्कृती विसरलाय की काय अशी शंका येते. कारण तो जी संस्कृती सांगतो ती वैदिकांनी जी भेसळ करून सांगितलेली असते तिच्यावरच जास्त विश्वास ठेवतो. मग ती हिंदूंची मूळची दिवाळीची संस्कृती असो, दसऱ्याची संस्कृती असो किंवा सणांची, नागपंचमी, अगदी नागपंचमीची संस्कृती असो, वैदिकांनी प्रत्येक कथांमध्ये स्वतःची भेसळ करून मूळ स्वरूप जे आहे सणांचं ते एक विकृत करून टाकलंय. त्यामुळे आपण साजरं का करतोय, नेमकं कशासाठी करतोय हे आपल्याला लक्षात येत नाही. दोन गोष्टी मी नेहमीच सांगत राहिलोय. पुस्तकही त्यावर लिहिलेली आहेत, इंग्रजीतही लिहिलेली आहेत, मराठीतही लिहिलेली आहेत, की हिंदू धर्म वेगळा आहे आणि वैदिक धर्म वेगळा आहे. त्या दोन्ही धर्मांची मूलतत्व वेगळी आहे. त्यांचं तत्वज्ञान वेगळं आहे, कर्मकांड वेगळं आहे. अशाच शरणार्थी म्हणून जसे आता बांगलादेशातले येतात, पाकिस्तानमधले येतात किंवा जगभरातच स्थलांतरिताचा प्रश्न आहे, तसंच स्थलांतर त्यांनी केलं. भारतीय लोक विशाल भूभाग, मुबलक अरण्य, पाणी मुबलक, त्यांना काही यांचं स्वागत करायला काय फारसं जड गेलं नाही. त्यांनी त्यांच्याशी युद्ध केलं नाही, त्यांना हाकलून लावलं नाही, उलट त्यांना तिथे ठेवलं, त्यांची सेवाही केली, शेतीला जमीन दिली. जे काही त्यांनी बरोबर बैल गायी आणलेल्या होत्या त्यांच्याही चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली. परंतु यांनी तिथे 200-300 वर्ष काढल्याच्या नंतर आपले पाय पसरायला सुरुवात केली. म्हणजे मराठीची एक म्हण आहे ना, भटाला दिली उसरी भट हळूहळू पाय पसरी.
ही म्हण खरे म्हणजे जातीवादी वाटते आपल्याला, परंतु प्रत्यक्षात असंच झालं की वैदिक आर्यांनी शूद्र जमातीच्या प्रदेशात राहून त्यांचे हातचं खाऊन त्यांचे उपकार घेऊन त्यांनी या देशात मग सगळीकडे शूद्र राहतात असा समज करून घेतला आणि जे वैदिक धर्माचे नाहीत त्यांना शूद्र हे नाव देऊन टाकलं. आणि पहिलं आपण जे गडांतर हिंदूंवर कोसळलं ते शूद्र या शब्दामुळे. कारण शूद्र म्हणजे त्याची अशी व्याख्या केली की जसे मुस्लिम लोक जे मुस्लिम नाहीत त्यांना काफिर म्हणतात, तसे ते शूद्रांना जे वैदिक नाहीत त्यांना शूद्र म्हणायला लागले. परंतु शूद्र हा शब्द इतका अवमानकारक, इतका अवहेलनात्मक, इतका अपमानास्पद बनला की ज्यांना ज्यांना त्यांनी शूद्र म्हटलं त्यांना स्वतःच्या बद्दलचा आत्मविश्वास डाऊन झाला. आपण काही कार्य कर्तृत्व करणारे आहोत की नाहीत हा प्रश्न संभ्रम निर्माण झाला. प्रत्यक्षात मनुस्मृतीमध्ये जर आपण पाहिलं त्यावेळेस असंख्य शूद्र राज्य होते, म्हणजे जे त्यांना शूद्र म्हणत होते. खरं म्हणजे शूद्र टोळी भारतामध्ये अशा शेकडो टोळ्या होत्या. शिबी होते, अहिर होते, गुजर होते, औंढर होते, पौंड्र होते, मुतीब होते, असे असंख्य जमाती होत्या. परंतु सगळ्यांना यांनी काय केलं, शूद्र ठरवून टाकलं. आणि शूद्र हे अत्यंत अवहेलनात्मक टर्म बनवून टाकले. त्यामुळे आणि त्यांनी यज्ञाचं महात्म्य एवढं भयंकर वाढवून टाकलं की शूद्र राजांना सुद्धा राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ याचं आकर्षण वाटायला लागलं. आणि हे वैदिक लोक त्यांच्यासाठी यज्ञ करायचे. यज्ञामध्ये त्यांना काही वाटेल ते ठरवून टाकायचे. चंद्रवंशी, सूर्यवंशी, क्षत्रिय हे संबोधनं बहाल करून टाकायची. कारण बदल्यामध्ये त्यांना एवढी संबोधनं दिल्यामुळे राजे लोक तर खुशच होणार. कोण खुश होत नाही. दात्याला जो दान घेतो तो नेहमीच काहीतरी महान बिरुदावल्या वाहतो आणि दान देणाऱ्याला त्या बिरुदावल्या घेणं सुद्धा फार आनंदाचं वाटतं. हा मूर्खपणा हिंदू राजांकडनं आणि हिंदू माणसांकडनं घडला. हिंदू व्यापारात तरबेज होते, शेतीत तरबेज होते, अवजारांच्या निर्मितीत तरबेज होते, कलात्मक वस्तू निर्माण करण्यात तरबेज होते, त्यांचा जगभर व्यापार चालू होता. परंतु वैदिकांनी त्यांच्याकडनं दान दक्षिणा घेऊन त्यांना हळूहळू हळूहळू मानसिकदृष्ट्या कमजोर करत नेलं. आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की भारताचा सिंधू काळात असणारा जो पुरातन व्यापार आहे तो गुप्त काळानंतर हळूहळू 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 संपत गेला आणि 10व्या शतकात तर ठप्प झाला. भारतात दारिद्र्य त्याच्यामुळे वाढलं आणि जी श्रेणी संस्था होत्या त्या जाती संस्थेत रूपांतर झालं आणि त्या बंदिस्त झाल्या. जाती काय त्या वैदिकांनी निर्माण केलेल्या, त्या परिस्थिती निर्माण झाल्या. पण ती परिस्थिती निर्माण केली कोणी? परिस्थिती निर्माण केली या वैदिकांनी. धर्म त्यांनी आर्य धर्म किंवा वैदिक धर्म जो होता त्याला आता सनातन धर्मही म्हणतात. हिंदू हे नाव वापरायचं त्यांना लाज वाटते. कारण काय, ते हिंदू नाहीत. ते स्वतःला सनातनी, वैदिक किंवा आर्य धर्माचे समजतात. त्यांनी मग संख्येने थोडे होते, मुठभर होते. थोडीशी जरी संख्या वाढायला पाहिजे, भारतभर जर धर्म पसरवायचा असेल, धर्मप्रचारक पाहिजेत. त्यांनी 27 धर्मप्रचारक नेमले. अगस्ती सुद्धा त्यातलंच एक. त्यांनी देशामध्ये धर्मप्रचार करायला सुरुवात केली आणि वैदिक धर्मात कोणाला घेतलं? जास्त करून भारतातले हिंदू मंदिरांचे की हिंदू देवतांचे जे पुजारी होते, पुरोहित होते, परंपरागत लोकधर्म, हिंदू हा लोकधर्म आहे. त्या लोकधर्माचे जे पुजारी होते त्या पुजाऱ्यांनाच वैदिक धर्मामध्ये सामील करून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर राजे, सरदार असे जे जे काही बकबला धनाढ्य लोक, त्यांना धनाढ्यांना वैश्य म्हणून टाक, पराक्रमी लोकांना क्षत्रिय म्हणून टाक, चंद्रवंशी म्हणून टाक, सूर्यवंशी म्हणून टाक. त्यांचे संबंध प्राचीन काळातल्या कोणत्या ना कोणत्या महान माणसाचे जोडून टाक. आणि परत ते प्राचीन काळातले महान पुरुष आमच्या धर्माचे कसे होते हे सांगायला त्यांनी अवतार संकल्पना आणली. अवतार संकल्पनात रामकृष्ण जे खरे हिंदू किंवा इतर देशीय लोकधर्माचे लोक त्यांना त्यांनी वैदिक करून टाकलं, विष्णूचे अवतार ठरवून टाकलं. म्हणजे हिंदू समाजाकडं कुणी महानायकच राहिला नाही. तो हिरावला गेला, त्याचं अपहरण केलं गेलं आणि हिंदू लोकांनी त्याचा जो विरोध करायला पाहिजे होता तो
जेवढ्या प्रमाणात करायला पाहिजे होता तो केला नाही. तो झाला हे मात्र निश्चित. तो प्रचंड विरोध झाला, त्याचा संघर्ष झाला. शैव वैष्णववाद हा भारतामध्ये अनेक शेकडो वर्ष सुरू होता. परंतु वैदिकांनी बघा, महाराष्ट्रातले श्री विठ्ठल पंढरपूरचे ते शैव दैवत होतं, शिवभक्त दैवत होतं. त्याचं त्यांनी विष्णूचा अवतार जो कृष्ण, त्या कृष्णाचं रूप ठरवून टाकलं किंवा विष्णूचं रूप ठरवून टाकलं. भक्त पुंडरीकाचं जे मंदिर आहे, शिव मंदिर आहे, त्याला चक्क त्यांनी भक्त पुंडरीकाची एक बोगस कथा निर्माण केली आणि भक्त पुंडरीकासाठी भगवान तिथे अवतरले आणि ते विटेवर उभे राहिले. कारण तो माता पित्याची सेवा करत होता, असली काहीतरी भाकड कथा बनवली आणि त्याची रूपांतर. त्याचा परिणाम असा झाला की हा वारकरी संप्रदाय एक गौण अवस्थेत गेला. तो स्वतःला वैष्णव म्हणायला लागला. परंतु वारकरी संप्रदायाने केलेली एकच चांगली गोष्ट, तर विष्णूचं त्यांनी हिंदूकरण केलं. म्हणजे मूळचा वेदातला विष्णू किंवा पुराणातला विष्णू हा वारकऱ्यांचा विष्णू नाही. त्यांनी त्याला वेगवेगळी रूप त्या विष्णूवर चढवली. परंतु झालं असं की तरी वैदिक महात्म्य याच्यात आलंच. उदाहरणार्थ पंढरपूरच्या विठोबाला आजही ऋग्वेदातलं पुरुष सूक्ताचं पठण दर पूजेच्या वेळेस केलं जातं. त्याला खूप जणांनी, अगदी भारत पाटणकरांनी विरोध केला होता, मी विरोध केला होता. परंतु तिथले जे बडवे आहेत ते हे ऐकून घेण्याच्या स्थितीत नाही. त्यांना ऐकायचं नाही. ते म्हणतात आम्ही करणारच, ठासून करणारच. म्हणजे यांना दैवतांचं अपहरण करण्यात आनंद वाटतो. ते अपहरण केल्याचा दुष्परिणाम असा झाला की जे हिंदूंचं मूळचं होतं ते गेलं. खंडोबाचंही तेच झालं. त्याच्या ज्या 2 पत्न्या, त्यापैकी एक पत्नी ती इंद्राची मुलगी होती, अशी ती टीव्हीवर सिरियल चालू होती, त्यात दाखवण्यात आलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही वैदिकांचंच श्रेष्ठ कसं आहे, वैदिकच मोठे कसे होते हे सिद्ध करण्यासाठी या असंख्य कथा बनवल्या गेल्या. आजही स्त्रिया जे काही व्रत करतात त्या व्रतांमध्ये कुठे ना कुठे वैदिक महात्म्य आले जाते. आज बघा गणपती बसतो. गणपती हे हिंदूंचं दैवत प्राचीन काळापासून, सिंधू संस्कृतीपासून. पण त्या गणपतीच्या दगडू शेठ हलवाईच्या गणपतीच्या बाहेर पेढेवाड्यासमोर ते म्हणजे दुर्दैव म्हणा, त्या हा एक क्रूर विनोद म्हणा, जिथे मुलींची पहिली शिक्षणाची शाळा निघाली, शिक्षणाचं महत्व महिलांमध्ये पसरवण्यासाठी ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी आपलं आयुष्य घालवलं. त्याच तिथे हे काय करतात, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करतात आणि त्यासाठी हजारो स्त्रिया जमा झालेल्या असतात. एवढा सावित्रीमाई फुलेंचा अपमान काय असेल. परंतु या स्त्रियांना त्या सावित्रीमाईंबद्दल काही माहितीही नसतं. त्यांना मात्र अथर्व शीर्ष महत्वाचं वाटतं. त्या रंगीबेरंगी साड्या घालून येणं महत्वाचं वाटतं, नटून थटून येणं महत्वाचं वाटतं. मी छान दिसते की तू छान दिसते हे त्या कोड कौतुकात त्यांना इंटरेस्ट असतो. आणि परिणाम काय असतो की जे आपलं आहे, ज्याने आपलं हित केलंय, जो आपल्या हिताचा होता, त्या हिताच्या लोकांना जमिनीत गाडायचं. बळीराजासारखं, जसं वामनाने कथा, ती भाकड कथा, बळीला गाडायला वामन नव्हताच. कारण तेव्हा वैदिक आर्य भारतात आलेलेही नव्हते ना. आले तेव्हा सुद्धा ते अत्यंत क्षुल्लक होते, अत्यंत दुय्यम होते, शरणार्थी होते. त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती, तेवढी शक्ती नव्हती. तरी त्यांनी बळीराजाला, जो महान सम्राट होता, त्याच्यासाठी एका काल्पनिक वामनाची निर्मिती केली. मग आज काय होतं, आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. परंतु आपल्या डोक्यात असतं की वामनाने त्याला पाताळात गाडलं किंवा तो दक्षिणेत गेला आणि दक्षिणेत राज्य वसवलं, असं आपण मानून चालतो. परंतु मग आपण बळीचं महात्म्य काय, बळीच्या राज्याची जी समतेचं राज्य होतं, न्यायाचं राज्य होतं, ते विसरून जातो. आणि आपण या वैदिक पद्धतीच्या, वैदिक तत्वज्ञानावर चालणाऱ्या भाकड गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो आणि आपलीच मानसिकता जी आहे ती दूषित करून घेतो. ही दूषित मानसिकता कोणत्याही माणसाला जगात कधीही पुढे नेत नाही. त्याची जगात प्रगती होऊ शकत नाही. तो आत्मविश्वासाने उभा टाकू शकत नाही. वैदिकांनी हे जे सगळं केलं, कसं केलं, 3 प्रकारे केलं. उदाहरणार्थ राजे लोकांना सांगायचं की तू प्राचीन काळचा इथला, प्राचीन काळचा तिथला, तू या वंशाचा त्या वंशाचा, ही बघा आम्हाला, आम्ही वैदिक ऋषी आहोत, आम्हाला त्रिकाला बाधित ज्ञान आहे.
मग तू हा यज्ञ कर. आणि यज्ञ कसं ते मंडप आणि ते फार एका शिस्तबद्ध पद्धतीने ते मानलंच पाहिजे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मंत्र पठण करणं, ते हवी देणं. मग तो हवी कशाचाही असो, तो गाईचा असो, बैलाचा असो किंवा धान्याचा असो, तो हवी देणं. त्यासाठी हजारो गायी बैलांची हत्या केली जायची. परंतु असं करून आपण आपल्याला पुण्य मिळवतोय असं राजांना वाटायचं. त्यामुळे ते यज्ञ करायचे आणि दानदक्षिणेमध्ये यांना खुश करायचे. ह्या अशा युक्त्या लढवण्यात आणि काल्पनिक कथा बनवण्यामध्ये ते वस्तात असतात. पण त्या कथांचा कम्प्लीट जर आपण नीट बारकाईने अभ्यास केला तर त्यातील लबाडी आपल्या लक्षात येते. पण ती आपल्याला करायची इच्छा नसते. आपण फक्त एका कारणाने ऐकतो, काहीतरी अर्धवट मनात ठेवतो, त्याच्यावर कसला विचार करत नाही, कसली चर्चा करत नाही आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतो आणि आपलं जीवन एखाद्या गुलामासारखं जगत असतो. आज आम्ही सांस्कृतिक गुलाम झालेलो आहोत वैदिकांचे. कारण त्यांनी प्रशासनात सुद्धा जागा मिळवल्या. नुसत्या राजाकडे नाही, राजाचे दरबारामध्ये पुरोहित म्हणून नाही, त्यांनी प्रशासनातही जागा मिळवल्या. खरं म्हणजे नोकरी करणं हे वैदिक धर्मानुसार ब्राह्मणाला त्याज्य. त्याला नोकरी करता येत नाही. फार कशाला, मनुस्मृतीत आज्ञा आहे की ब्राह्मणाने दूध जरी विकलं तरी तो त्या क्षणी एका वैदिक धर्माचा होऊ शकत नाही, राहू शकत नाही. तरी यांनी सर्व प्रकारचे शेती केली, लष्करी पेशा पत्करला, प्रशासकीय पेशा पत्करला. त्या अर्थानं जर पाहायला गेलं तर आज वैदिक कोण हे सुद्धा सांगायची मारामार होईल. परंतु त्यांच्या डोक्यात जे वैदिक तत्वज्ञान भरलंय की मी श्रेष्ठ आहे, मी ब्रह्मदेवाचं मस्तक आहे आणि मी या जगामध्ये जन्माला पहिला आलेलो मी आहे, मीच बुद्धिमान आहे, मी म्हणजे भूदेव आहे, मी म्हणजे जर कोपलो तर देवांना सुद्धा, अगदी सूर्याला सुद्धा घडवू शकतो. हा जो त्यांनी कथांमधून जो मारा केला. आणि यांनी तिसरी युक्ती काय केली, यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वैदिक लोक म्हणजे अगदी काश्मीरमध्येही घडलेलं आहे, लक्षात घ्या. भारतभरात हे काय करायचे, धरणं देऊन बसायचे, उपोषण करायचे, प्राण त्याग करू म्हणायचे आणि दिवसेंदिवस बसून राहायचे. शेवटी राजा दया येऊन आणि बॅग टाळावी म्हणून त्यांच्या काही मागण्या पूर्ण करायच्या. अशा मागण्या पूर्ण करून घेत 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 त्यांनी जे समाज होता, ज्या समाज स्वतःच्या जीवावर जगत होता, स्वतःच्या कष्टाने जगत होता, स्वतःच्या सामर्थ्याने जगत होता, स्वतःच्या सामर्थ्यावर पराक्रम गाजवत होता, त्याच्या मनामध्ये असं आलं की ही फुकटेगिरी, ही हुजुरीगिरी, ही याचकगिरी किंवा भिक्षुकी हीच जर कामाला येत असेल तर मी एवढे सगळं कशासाठी करतोय. मग त्यांचा रोष वाढायला लागला. त्यांचा रोष कमी करण्यासाठी यांनी कर्मविपाक सिद्धांत आणला. त्यानुसार काय होतं, गेल्या जन्मात तू काहीतरी पाप केला असणार म्हणून या जन्मात तुला ही स्थिती आहे. या जन्मात तू जर चांगलं काम केलं, ब्राह्मणांची सेवा केली तर तुला कदाचित पुढच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं मिळेल. याने अख्खी पिढ्यानुपिढ्या या हिंदूंच्या नाचवल्या. कारण माणूसच कर्मविमुख झाला. संतांनाही त्याचा फटका बसला. ठेविले आणून ते तशीची राहावे. अगदी चोखा मिळाली अशा स्वरूपाचा म्हणतो, गेल्या जन्मात मी काहीतरी पाप केलं म्हणून मला ही याती मिळाली किंवा ही ज्ञाती मिळाली किंवा ही स्थिती मिळाली. म्हणजे संतांवर सुद्धा या कर्मविपाक सिद्धांतांचा प्रभाव पडला. तर सर्वसामान्य माणसाचं काय, त्याला असंच वाटायला मी कष्ट करून तरी काय उपयोग आहे, कारण मी गेल्या जन्मात पाप केले, मला हे भोगावंच लागणार आहे, मी या परिस्थितीवर मात करू शकत नाही. काही लोक होते त्यांनी या परिस्थितीवर मात केली. म्हणजे राणोजी शिंदे असतील, मल्हारराव होळकर असतील किंवा उदाजी पवार असतील, म्हणजे मध्ययुगातल्या लोकांबद्दल बोलतोय. प्राचीन काळी अजून किती झाले याची गिनती मोठी आहे. परंतु लोकांना तरीही अक्कल आली नाही, लोकांना तरीही समजून घ्यावंसं वाटलं नाही की आपण स्वतःच्या बळावर स्वतःचे प्रयत्न जर केले तर आहे या स्थितीवर आपण मात करू शकतो, आपण पराक्रम गाजवू शकतो, आपण धन मिळवू शकतो, आपण नाव मिळवू शकतो, लौकिक मिळवू शकतो. संतांनी नाही मिळवला, त्यांनाही वैदिकांचा काय कमी विरोध होता का, त्यांनी मिळवलं. भलेही त्यांच्यावर कर्मविपाक सिद्धांताचा प्रभाव असेल. कर्मविपाक सिद्धांताने अख्ख्या भारताला ग्रासून टाकलेलं होतं, त्यामुळे त्याचा प्रभाव असेल. परंतु तरी ते आपलं स्वतःला जे काही वाटतं ते सांगायला पुढे जर टाकले ना, तुकाराम महाराजांच्या वया पानात, अभंगाच्या वया पाण्यात बुडाल्या. लोकांनी ते अभंग लक्षात ठेवले ना, ते अभंग परत जिवंत झाले त्या रूपाने. म्हणजे हिंदूंची स्थिती अशी झाली की ना धड पूर्ण प्रयत्नवादी
ना धड पूर्ण कर्म आपलं परलोकवादी, म्हणजे अर्ध कर्मवादी व्हायचं, अर्ध परलोकवादी व्हायचं. असे चांगल्या चांगल्या अडकवून कोणत्या समाजाचं हित होत नाही, कोणत्याही माणसाचं हित होत नाही. तुम्ही एक तर परलोकवादाची काय धरायची, तर लग्न करू नका, जन्माला आला तसेच बाहेर पडा आणि तिकडे जायचं तिकडे झक मारा. आणि जर कर्मवादी असाल तर प्रामाणिकपणे कष्ट करायचे, लहानपणापासून शिका, सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करा, अभ्यास करा, आपले स्वतःचे विचार बनवा, स्वतःचे मुक्त विचार बनवा आणि त्या विचारांचा प्रगती करा. युरोपात काय झालं? युरोपात नक्की जरी धर्मसत्ता, ख्रिस्ती धर्मसत्ता असतो, मुस्लिम धर्मसत्ता असतो, त्या निर्दय होत्या. परंतु त्या एवढ्या निर्दय नव्हत्या की ज्यांनी मानसशास्त्रीय युद्ध केली. वैदिक आर्यांशी हिंदूचं युद्ध असं झालं नाही, हे मानसशास्त्रीय युद्ध. आणि त्यांनी अत्यंत हुशारीने आपलं महात्म्य एवढं ठसवलं, एवढं वाढवलं आणि स्वतःला अगदी अवध्य करून टाकलं. म्हणजे ब्राह्मणाची हत्या करू नये, त्याने काही गुन्हा करू दे, जास्तीत जास्त ब्राह्मणाला शिक्षा काय दिली जायची की कपाळावर एखादं नाणं जे आहे ते पूर्ण तापवायचं, त्याचा शिक्का कपाळावर मारायचा आणि त्याला फक्त राज्याच्या बाहेर हाकलून जायचं. पण त्याला सुळावर चढवायचे नाही, हत्तीच्या पायाखाली द्यायचे नाही, कोण्याही प्रकारची अशा प्रकारची ही ब्राह्मणांची दहशत होती. ती दहशत त्यांनी त्यांच्या कौशल्याने, धर्म कौशल्याने ती वापरली आणि संस्कृत मंत्र फेकायचे. आता विचार करा, संस्कृत भाषा झाली मुळात जन्माला दुसऱ्या शतकानंतर. त्यातल्या मंत्रांची या हिंदूंना भीती का वाटावी एवढी? ते मंत्र म्हटले की फार अगदी एखादा जर फारफार इंग्रजी बोलतो कसं आपण त्याच्याकडे आदराने बघतो, तसं कोणी संस्कृतमध्ये बोलायला की आपण आदराने बघतो. हा, अहम गच्छामी त्वम गच्छामी, हे काय? काही नाही, मी जातो, मी येतो, मी देवाची प्रार्थना करतो, देवा मला सुखी ठेव, एवढं म्हटलं तरी चालतं. कोणत्याही भाषा, देवाने सर्व जर भाषा निर्माण केलेली आहे तर देवाशी संवाद साधायला संस्कृत भाषेची गरजच काय? मित्रांनो, नवे पुस्तक भाऊ परतोनी आला. सदाशिव भाऊ पेशवा पानिपतच्या युद्धात मरण पावले की नाही हे ठामपणे सांगता येत नाही. याला पक्का ऐतिहासिक आधार नाही. याच विषयाला घेऊन भाऊ त्यातून कसे वाचले, उत्तरेतून महाराष्ट्राकडे निघाले आणि पुढे काय झाले हे सांगणारी रहस्य कथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकाला गुंतवून ठेवते. वाचनीयता, कलात्मकता आणि ऐतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर असलेली ही कादंबरी आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांची वाचकाला खेळवून ठेवणारी ही कादंबरी भाऊ परतोनी आला. कादंबरी मागवण्यासाठी 9890956695 या क्रमांकावर त्वरित संपर्क करा. इंग्रजी भाषेची गरजच काय, किंवा शुद्ध प्रमाण मराठी भाषेची तरी काय गरज आहे? गावरान बोलीमध्ये येते ना प्रार्थना करता, आणि ती पोचते देवाजवळ. जर खऱ्या श्रद्धेने केली असेल तर पोचते देवाजवळ. देव आहे की नाही वगैरे वगैरे वाद हे नंतर घालता येतील आपल्याला, परंतु प्रार्थनाच करायची आहे. तर तुम्ही वैदिकांच्या कचेपी लागून पुरोहित पुजारी म्हणून त्याला बोलवायचं. आता देव आणि तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थ कशाला पाहिजे? मध्यस्थाची गरजच काय? मध्यस्थ लागतो कधी? ज्या वेळेस मध्यस्थ अशा वेळेस लागतो की ज्यावेळेस ती पार्टी आणि ही पार्टी यांच्यामध्ये काही जमत नाहीये, त्यांना त्यांच्यात तडजोड करून द्यावी, त्यांच्यात साठलोट करून द्यावा, त्यांच्यात मांडवणी करून द्यावी, म्हणून मध्यस्थ लागतो. आणि मग पुजारी मध्यस्थीची फी काय घेतो? तुमच्याकडनंच घेतो ना. मध्यस्थी करण्यासाठी जर देवाचीच प्रार्थना करायची, तुम्हाला मध्यस्थाची गरज काय? परंतु मध्यस्थ, आणि तोही दुसऱ्या धर्माचा, वैदिक धर्माचे लोक, तुमच्या धर्माची नाहीच. तुम्ही हिंदू, ते वैदिक. फक्त ते मूळचे हिंदूच होते, त्यांनी धर्म बदलला, ते धर्मांतरित आहे. ते स्मार्त ब्राह्मण आहेत, श्रौत ब्राह्मण नाहीत, कारण धर्मांतरित आहे. आज जसं इस्लाममध्ये सुद्धा अजलाफ आणि अशरफ असे दोन फरक आहेत ना. अशरफ म्हणजे एकदम उच्च दर्जाचा, अजलाफ म्हणजे खालचा. तसं वैदिकांमध्येही दोन फरक आहेत. श्रौत म्हणजे अत्यंत उच्च, ते फक्त वैदिकच प्रार्थना करणार, वैदिकच देवतांना मानणार, ते मूर्तीपूजा करणार नाही, कारण वैदिक धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही. हे आपल्याला माहित नाही. हिंदू एवढं मूर्ख, एवढं बिंडो, अक्षरशः त्यांच्यावर ना संताप येतो की जे त्या धर्मात नाहीच आहे, जे तुमच्या धर्माचं नाहीच आहे, त्यांना तुम्ही पुरोहित म्हणून का बोलवता? जर तुम्हाला तरीही पुरोहित पाहिजेच असेल तर तुम्ही स्वतः करा ना पुरोहित. चुकू द्या, तुमच्याकडनं काय चुकून काय चुकवणार आहे? काय चुकवणार आहे?
तुम्ही तो मंत्र पूर्णच म्हटला पाहिजे असं काही नाहीये. मी फक्त हात जोडले, शांतपणे देवासमोर बसले, मध्यस्थ लागतो कशात. आणि देव कोणाला काही देत नाही, लक्षात ठेवा. हा तुमच्या ब्राह्मणांनी दक्षिणा मिळाव्या म्हणून जी व्रत कर्मकांड काढली ती यांनीच काढली, शोधली की तुम्ही हे व्रत करा, सांगता करायला ब्राह्मण आला पाहिजे, अमुक नवस बोला फेडायला ब्राह्मण सोबत असला पाहिजे, लग्न करा लग्न लावायला ब्राह्मण पाहिजे. तुम्ही सत्यनारायण घालता, सत्यनारायण मुळात 150 वर्षापूर्वी असं ना ती पूजाच अस्तित्वात नव्हती सत्यनारायणाची, पण ती आणली का? कारण तो त्यांचा स्वार्थ. कारण ते स्वतःची निर्मिती काहीच नाही ना. शेतकरी शेती करतो, लोहार लोखंडी अवजारं घडवतो, बुरुड टोपल्या विणतो, अगदी चांभार तुमच्यासाठी पादत्र बनवतो, ढोर असेल तो चांबडं हे करतो, मग त्याच आपण मृदुंग असेल, ढोल असेल, चांबड्याच्या वाद्या असतील, घोड्याचं जीन असेल किंवा तलवारीचं मॅन असेल, हे बनवतो. आणि आम्ही त्यांना एकदम अस्पृश्य करून टाकलं घेऊ. आणि जे काहीच करत नाही हरामच जगतात. हे पौरोहित्य म्हणजे ही हरामची कला आहे. त्यांनीच उलट सांगायला पाहिजे होतं, खरोखर जर त्यांचा जरी धर्म पाळायचा असता त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बाबा रे, तुला माझी गरज काय, देव तुझा आहे, तू देवाचा भक्त आहेस, तुझी भक्ती देवापर्यंत पोहोचायची असेल, तुला मध्यस्थाची किंवा माझी गरज काय, किंवा कोणत्याही पुरोहिताची गरज काय म्हणायला पाहिजे होतं ना. म्हटले नाही, कारण त्यात त्यांचे स्वार्थ होते. आणि म्हणून त्यांनी गुरव जंगम हे हिंदूंचे पुजारी प्राचीन काळापासून आहेत, लक्षात ठेवा. परंतु हिंदूंनीच काय केलं, गुरुवांना तुच्छ लेखलं, जंगमांना तुच्छ लेखलं, त्यांना काही काळीची किंमत नाही. आणि ते गुरु जंगम एवढे मूर्ख की त्यांना धर्माचा अभ्यास नाही, त्यांना धर्माचा इतिहास माहीत नाही, त्यांना आपल्या साध्या दैवताचा इतिहास माहीत नाही. म्हणजे अभ्यास करायचं आम्ही टाळलं का, तर सगळं त्यांना माहिती आहे ना. त्या ब्राह्मण पुरोहिताला का वैदिक पुरोहिताला सगळं माहिती आहे. त्यालाही नसतं माहिती, तो काहीतरी एक बोगस कथा तयार करणार आणि तुम्हाला सांगणार. पंढरी महात्म्य नावाचं एक स्थल पुराण आहे, त्याच बघा किती विनोद केले गेलेले आहेत, की ते वाचताना सुद्धा हसायला येतं, इतके विनोदी पद्धतीने ते कथा बनवलेल्या आहे. स्थल महात्म्य म्हणून नुसतं पंढरपूरच नाही, अगदी तिरुपतीचं असेल, खंडोबाचं असेल किंवा तुळजाभवानीचं असेल, त्या स्थल महात्म्यात ठाई 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 एक ब्राह्मण असतोच. उदाहरणार्थ घ्या, अनेक गावी खंडोबाची मंदिर आहेत, कोणीतरी ब्राह्मण त्या गावातल्या खंडोबाचा भक्त असतो, तो रोज जेजुरीला जात असतो, म्हातारा होतो. मग खंडोबा त्याला सांगतो की तू चालत राहा चालत राहा चालत राहा, फक्त मागे वळून बघू नको. मागे वळून बघितलं तर मी थांबणार. आणि हा गावाच्या जवळ नेमका येतो, तिथपर्यंत नाही मागे वळून बघत बरं का, गावाच्या पार जवळ येतो, वेशी जवळ येतो, त्या वेशीच्या थोड्या आत किंवा थोड्या बाहेर येतो आणि तो मागे बघतो. मागे बघितलं खंडोबा किंवा विठोबा का जो कोणी देव असेल तो तिथेच थांबतो. मग तिथे त्याचं मंदिर केलं जातं आणि याची सोय लागते. म्हणजे ही त्यांची पेन्शन योजना आहे, लक्षात घ्या. ही धार्मिक पेन्शन आहे. आणि ते हिंदू धर्माचे नसताना यासारखा विनोद अख्ख्या जगात कोणत्याही धर्मात तुम्हाला सापडणार नाही, एवढा मोठा विनोद. आणि आम्ही भाकडपणे बिंडोकपणे अक्षरशः आपलं डोकं ठिकाणावर नाही असं दाखवत. डॉक्टर राव साळुंखे सांगतात, आमच्या धडावर आमचं मस्त, आमच्या धडावर आमचं मस्त कधीच नव्हतं, आजही नाही आणि कधी राहणारही नाही. आम्हाला सर्व गुलामीची सवय लागली. आम्ही अभ्यास करतो इंग्रजांनी शिकवलेला, तो त्यांनी शोधलेला. आम्ही देवपूजा करतो ती वैदिकांनी शिकवल्याप्रमाणे करतो. आम्ही आमचं कुठे गेलं, आमचं आम्ही का हरपलं, आमचं अपहरण आम्ही कसं बोललं. आता वेळ आहे ती हिंदूंचं पुरातन काळापासून जे काही होतं ते शुद्धपणे परत मिळवणं आणि वैदिकांशी शत्रुत्व नाही, त्यांचा द्वेष नाही, काही नाही, फक्त त्यांनी त्यांचा धर्म जपावा, आमच्या धर्मात लुडबुड करू नये आणि आम्ही तुमच्या धर्मात लुडबुड करत नाही. इतकं साधं सोपं आहे. पण असं आपल्याला जर करावं लागेल तर केलं नाही, ती आमची मानसिक गुलामी आम्हाला रसा तळाला नेऊन ठेवेल
एक दिवशी संपवेल आणि एके दिवशी भारत हा कंगालापेक्षा कंगाल, अगदी सोमालियापेक्षा वाईट अवस्था या देशाची होईल. ती केवळ आम्ही वैदिकांच्या कच्छपी लागलो म्हणून, आम्ही त्यांच्या वर्चस्वाखाली गेलो म्हणून, आम्ही त्यांचं फक्त ऐकत त्यांच्या स्वार्थासाठी दिल्यामुळे आमचं हे नुकसान होतंय. यातनं आम्हाला सावध राहायला पाहिजे.